मराठी तरुणांच्या हितासाठी निर्माण झालेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील 61 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून कमी करण्यात आले आहे। महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी हा निर्णय घेतला असून महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। राज्यात मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मराठा समाजाच्या नाराजीचा फटका सत्ताधारी महायुतीला बसला आहे। आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनानंतर शासनाने सगळे सोयरे व इतर मागण्यांसाठी मुदत मागून घेतली आहे। राज्यभर मराठा आरक्षणाची चर्चा सुरू झालेली असतानाच अचानक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातील 61 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे। या निर्णयामुळे एकच खळबळ उडाली आहे। एकीकडे सरकार मराठा समाजाला न्याय देण्याचे आश्वासन देत आहे, तर दुसरीकडे महामंडळातील मनुष्यबळ कमी केले जात आहे। महामंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत 90,000 तरुणांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले आहे। आता कर्मचारी कपातीमुळे कामकाजावर गंभीर परिणाम होणार असून महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनीही महाव्यवस्थापकाच्या निर्णयास तीव्र विरोध केला आहे। कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक हा निर्णय घेण्यात आला असून मराठा समाजाचे नुकसान करण्याचे षडयंत्र कोणाचे हे तपासले पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली असून सोमवारी नवी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।